नमस्कार मित्रांनो, तुमचं एक्झाम सेंटर या यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये सोलापूर जनता सहकारी बँकमध्ये भरती निघली आहे त्याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। जसे की तुम्हाला या बँकेमध्ये अप्लाय करण्यासाठी कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज भासणार आहे, अप्लाय कुठून करायचं, अप्लाय केल्यानंतर परीक्षा कधी होतील, परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे, त्यासाठी तुम्हाला कुठल्या विषय असणार आहे, त्यात लास्ट डेट किती असणार आहे, परीक्षा फी किती असणार आहे, सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि सरळ सेवा भरतीची अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा। चला तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की त्यांनी टोटल पदसंख्या अजून नमूद केलेली नाही। त्यानंतर पदाचे नाव व तपशील, पदाचे नाव हे ट्रेनी लिपिक आहे। त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता ही 50% गुणासह पदवीधर तुम्ही पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला संगणकाचं सुद्धा ज्ञान आलेलं पाहिजे, म्हणजे तुमचं MSCIT सुद्धा झालेलं पाहिजे। त्यामध्ये तुम्हाला वर्ड, एक्सेल, ईमेल पाठवणे किंवा टायपिंग करणे हे सर्व गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितलेलं आहे। वयाची अट ही 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही 15 ते 35 वर्षापर्यंत असलं पाहिजे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट आहे। नोकरीचे ठिकाण सोलापूर हे सोलापूर जनता बँकेचे मुख्य कार्यक्षेत्र आहे। त्यानंतर लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नांदेड, विजापूर हे सब ब्रँच आहेत। इथे तुम्ही बघू शकता की फी 885 रुपये आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबरपर्यंत आहे। परीक्षा तुम्हाला नंतर कळवण्यात येतील, तुम्हाला SMS द्वारे ते कळवून देतील। आता आपण पुढे पाहूयात की त्यांची ऑफिशियल नोटिफिकेशन पाहूयात। इथे तुम्ही बघू शकता सोलापूर जनता बँकेची ऑफिशियल नोटिफिकेशन आलेले आहेत। इथे त्यांनी सांगितलं आहे की सोलापूर जनता बँकेचे मुख्य कार्यक्षेत्र हे सोलापूर येथे आहे। त्यानंतर त्यांच्या सब ब्रँचेस लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी आहेत। विजापूरमध्ये सुद्धा आहेत। तेथे त्यांनी सर्व शाखेमध्ये ट्रेनिंग क्लर्कच्या जागा काढलेल्या आहेत। त्यानंतर तुम्हाला अप्लाय कुठून करायचं, आता मी तुम्हाला समोर वेबसाईट सांगणार आहे किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी त्याची लिंक देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता। आता इथे तुम्ही बघू शकता वयोमर्यादा मागील सांगितल्याप्रमाणे तुमचे वय 35 वर्षापर्यंत हे आहे। शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे कुठल्याही शाखेची पदवी पाहिजे। त्यानंतर तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी लिहिता, वाचता, बोलता, तसेच विजापूर म्हणजे जे विजापूर शाखेमध्ये कन्नडा भाषा येते तिकडं, तर तुम्हाला कर्नाटक भाषा कन्नडा आली पाहिजे, वाचता, बोलता, लिहिता सुद्धा आली पाहिजे। संगणकाचं ज्ञान असलं पाहिजे। इथं त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला वर्ड, एक्सेल, ईमेल, टायपिंग सर्व काही आलं पाहिजे। म्हणजे इथे तुम्ही क्लर्कसाठी अप्लाय करता तर तुम्हाला संगणकाचं ज्ञान तर पाहिजेत। आता इथे तुम्ही बघू शकता की अर्ज कसा भरायचा। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी त्यांनी त्यांची ऑफिशियल वेबसाईट दिली आहे www.hjsbbank.com या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट साईज फोटोची गरज भासणार आहे, त्याची साईज त्यांनी तिथे दिलेली आहे। त्याचबरोबर सिग्नेचरसुद्धा अपलोड करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला परीक्षा फी ही 750 रुपये आहे, प्लस 18% GST मिळून अशी 885 रुपये होईल। परीक्षा ही तुमची ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। त्यामध्ये 3 विषय असणार आहेत, इंग्रजी, मॅथमॅटिक्स आणि बुद्धिमत्ता। त्यामध्ये तुम्हाला हे 100 मार्काची एक्झाम होईल। त्यानंतर तुमचे मेरिट लिस्ट लागेल। असे हॉल तिकीट आले की नाही हे तुम्हाला SMS किंवा ईमेलद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल। तुम्हाला काही अडचणी असल्यास मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि सरळ सेवा भरतीची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा। धन्यवाद।